दुःखाने आयुष्य उद्ध्वस्त केलं, पण नियतीला हरवून पल्लवी ऑफिसर झाली. तुळजापूर गावच्या एका साधारण कुटुंबात पल्लवी मुकेश आवते यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची होती, पण स्वप्न खूप मोठी होती. शिक्षण पूर्ण केलं, प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी सुरू झाली आणि 2020 मध्ये कोरोनाच्या काळात अभिषेक पुजारी यांच्याशी तिचं लग्न झालं. आयुष्य सुरळीत चाललं वाटत असतानाच 2022 मध्ये नवऱ्याला कॅन्सर झाल्याचं समोर आलं. डॉक्टर म्हणाले आशा कमी आहे, पण पल्लवीने आशा सोडली नाही. दिवस रात्र धावपळ, हॉस्पिटल आणि अभिषेकच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे तो आजारावर मात करतो. वाटलं आता तरी देव सुख देईल, पण 2023 मध्ये सासऱ्याचं निधन होतं. घरात दुःखात सावट होतं, डोळ्यात अश्रू होते, पण पल्लवी थांबली नाही. तिने स्वतःला सावरलं आणि अभ्यास चालूच ठेवला. आणि मग फेब्रुवारी 2025 नियतीने शेवटचा घाव घातला. अभिषेक पुन्हा आजारी पडले. 29 मार्च 2025 हॉस्पिटलच्या बेडवर पल्लवीचा हात घट्ट धरून अभिषेकने शेवटचा श्वास घेतला. डोळ्यात रक्तवात होतं, पण नजरेत फक्त एकच शब्द होता, तो ऑफिसर व्हायचं. सगळं संपलं होतं, सर्वांनी लांब केलं, पण सासू आणि भाऊ प्रणवने साथ सोडली नाही. नवऱ्याच्या निधनानंतर 2 महिन्यातच ऑफिसर पदाची जाहिरात आली. ती कोसळू शकली असती, पण पल्लवीने दुःखाला बाजूला ठेवलं, अश्रूंना अभ्यासात बनवलं, वेदनांना ताकद बनवलं. दिवस रात्र एकच ध्यास. तिने ठरवलं होतं नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि वर्ष श्रद्धाच्या आत ती यशस्वी झाली. पल्लवी ऑफिसर झाली. ती फक्त ऑफिसर नाही, ती प्रत्येक दुःखावर जिद्दीने मात करणारी जिवंत प्रेरणा आहे. पल्लवीने दाखवून दिलं, दुःख कितीही मोठं असो, इच्छाशक्ती आणि मेहनत असेल तर नियतीला सुद्धा हरवता येतं. मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवायला विसरू नका ज्यांनी अजून हार मानली नाही.